बाईजा, एवढ्या लवकर आलात तुम्ही? तिथे थांबण्याचं काही कारणही नव्हतं. आपल्याशी कोणाला बोलायचं नाही, कोणाचे दरवाजे आपल्यासाठी खुले नाहीत, कारण कोणालाही आपल्यासोबत कामच करायचं नाही. असं हातपाय गाळून कसं चालेल? मला वाटतंय की एक दिवस सर्वांच्या हे लक्षात येईल की असं आपल्याला वाळीत टाकणं चुकीचं आहे. अशीही शक्यता आहे की कोणीतरी कुलकर्णी सरकारांना समजावे. अशी खोटी स्वप्न पाहण्यापेक्षा हातपाय गाळून बसणं परवडलं, कारण लवकरच तो दिवस येईल जेव्हा आपल्या शेतात आलेलं सगळं पीक सडून जाईल किंवा मग किडे खाऊन टाकतील. या वयात माझ्या कुटुंबाला मला उपाशी पाहावं लागेल असा कधी विचारही केला नव्हता. तसं काही नाही होणार आई. जेव्हा आपण चांगला विचार करतो तेव्हा चांगलं होण्याचा काही ना काही मार्ग नक्की निघतो. असं आपण चांगला विचार करायचा आणि हातावर हात ठेवून बसायचं, पीक आपोआपच कापून घरी येईल. जर आपल्याला कापणीसाठी माणसं नाही मिळाली तर आपण एकत्र येऊन कापणी करू शकतो. हो, म्हणजे वेळ थोडा जास्त लागेल, पण आपण काम तर सुरू करू शकतोच ना. आणि जे पीक आपण कापू ते आपल्याकडून विकत कोण घेणार? कुणी नाही. असं नाही तर तसं पीक तर सडूनच जाईल. आई, भूक लागलीये, जेवायला वाढ ना. हो, तू हात धुवून ये, तोपर्यंत वाढते मी. आई, आज तूप नाही वाढलं. तूप नाहीये बाळा, असं जेवास. कसं नाहीये तूप? मी स्वतः पाहिलं होतं केवढं तरी तूप होतं. आई, अहो ते तूप मी साईला दिलंय राणोजीचा उपचार करण्यासाठी. काय वेळ लागलाय का ग तुला? आई, की अडाणी आहेस तू? कोण आहेस तू? अडचण काय तुझी? आपण कुठूनही जेवणाची सामुग्री विकत घेऊ शकत नाही, कारण कुणी आपल्याला काही विकतच देत नाहीये. आणि जे घरी होतं ते उचलून साईला देऊन टाकलंस. तो तुझा मुलगा आहे तर हा तुझा सावत्र मुलगा आहे का ग? हा तुझा मुलगा नाहीये का? काय हवंय काय तुला? भीक मागायची का आपण? भीकच मागावी लागेल आता, पण शिर्डीत आपल्याला तीही कुणी देणार नाही. बघच तू, उपाशी मरू आपण सगळे एक दिवस. असं काही होणार नाही. सगळं काही सुरळीत होईल, सगळं सुरळीत होईल. आई, पुढे काय होणार आहे हे तर कोणालाही माहित नाही, पण आज आता या क्षणी एखाद्याला जीवन द्यायचा मोबदला ही सुकी भाकर खाऊन चुकवावा लागला तर मला दुःख होणार नाही, आनंदच होईल. आलात तुम्ही? भामा, हा, हे बघ, कशा वाटल्या?
फारच सुंदर आहेत. अहो, काही दिवस पाहते मी, तुम्ही प्रसन्न नाही आहात. काहीतरी आहे जे तुमच्या मनात तुम्ही. मन कसं प्रसन्न असेल भामा? तू बघ ना इथे काय चाललंय. तात्याला शाळेच्या बाहेर बसावं लागतंय. झिपरीशिवाय त्याच्याशी कोणी बोलत नाही. आप्पा पाटलांना पिकाची कापणी करायची आहे, पण कोणी त्यांना मदत करायला तयारच नाहीये. एवढंच नाही तर साईंनाही कोणी भिक्षा देत नाहीये. सर्व भल्या लोकांसोबत वाईट घडतंय. भल्या व्यक्तींसोबत वाईट घडतच आलंय. मग तो राम असो, सीता असो, लक्ष्मण असो किंवा उर्मिला. पांडवांनाही धर्माची साथ देण्यासाठी काय काय सहन करावं लागलं होतं. तेव्हा मी नव्हतो भामा, पण आता आहे. इथे आहे मी आणि काहीतरी करू शकतो. पण माहित नाही का, मला खूप भीती वाटते. का एवढं असहाय्य वाटतं मला. भामा, आपण साई आणि राणोजीला जेवण पोहोचवलं तर? हे काय बोलताय तुम्ही? आपण असं नाही करू शकत. कुणी पाहिलं तर तुम्हाला माहितीये ना आपल्यासोबत काय होईल ते. साईंना न भेटता त्यांच्यापर्यंत आपण जेवण पोहोचवलं तर? माधव, यांना कसं कळलं की मी फेकलं? बाहेर ये माधव. जेवण द्यायचंही आहे आणि ज्याला द्यायचंय त्याचा आदरही करत नाहीस. जर तुला कोणाची मदत करायची असेल तर सर्वात आधी मदत करण्याचं साहस जमव. तेव्हाच दुसऱ्याला मदत करून त्याचा आदर करू शकशील. मी हे जेवण घेऊ शकत नाही. मला माफ करा साईं. माझ्याकडून चूक झाली. मी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवेन. अरे या या सगळे पहा, बलवानातला सगळ्यात बलवान कोण? शिर्डीचे एकमेव वैद्य, शिर्डीचे पालक, आदरणीय कुलकर्णी सरकारांद्वारे आयोजित केलेल्या या मुदगल स्पर्धेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हरिओम. एकदा आपल्या पैलवानांची ओळख करून घेऊ. हे आहे शिर्डीचे अंत पैलवान आणि हे नगरचे मोहम्मद पैलवान आणि हे शेगावहून आलेत पाषाण पैलवान आणि हे नाशिकचे कल्लू पैलवान. हरिओम. या स्पर्धेत सर्वश्रेष्ठ कामगिरी करणाऱ्यास
चांदीची 100 नाणी मिळतील आणि हरणाऱ्याला चौक शेणाने सारवावा लागेल. साई म्हणतात की शक्ती फक्त शरीरात नसते. जर हे खरं असेल तर आज अंताजीला त्याच्या कर्माची शिक्षा मिळेल. माझ्या साईंचा अपमान करण्याची शिक्षा मिळेल. स्पर्धेला आरंभ करण्यात यावा. तर आता येत आहेत आपले पहिले पैलवान कल्लू पैलवान. या तुम्ही, तुमचं स्वागत आहे. पाहूया हे उचलू शकतात की नाही. तर मित्रांनो, आता येत आहेत ते ज्यांच्याकडून तुम्हा सर्वांना सगळ्यात जास्त अपेक्षा आहेत. तुमचे आपल्या शिर्डीचे पैलवान अंता पैलवान. टाळ्या. हे तर मी माझ्या डाव्या हाताने उचलेन. यशस्वी भव. हरिओम. अंताजींसाठी टाळ्या. आता हे 50 किलोचा मुदगल उचलतील. आता अंताजी दोन्ही हातांनी मुदगल उचलतील. टाळ्या. दोन्ही हातांनी. हा. कितीही हात लावा अंताजी, आज तर तुमची घमेंड मोडणारच. अरे मूर्ख, भोजन नाही केलं का? माझ्या साईंचा अपमान करायचा होता ना. उचल उचल. असं दिसतंय वजन जरा जास्तच आहे, तर आपण अंत पैलवानांसाठी वजन थोडं कमी करू. टाळ्या. हे मी उचलू का नाही शकलो? आज तर तुमची फजितीच होणार आहे अंताजी. काय झालंय अंताजी तुम्हाला? साई नावाने सद्दल घडवली अंताजीला. बिचारे, माहित नाही आज काय होईल त्यांचं. असं दिसतंय की अंत पैलवानांसाठी वजन अजून कमी करावं लागल. माझा साईंवर पूर्ण विश्वास होता. मिळाली ना त्यांचा अपमान करण्याची शिक्षा. अजून करा साईंचा अपमान. काय? अंताजी काका साईंमुळे हरलेत? ऐकताय ना अंताजी, मुलं काय बोलतायत? साईमुळे झालंय हे सगळं. हो, ही सगळी साई कृपा थांब तू.
सांभाळून अहिल्याताई. कशा आहात? मी बरी हाय बायजाक्का. तुम्ही मडकं वाचवलत म्हणून, नाही तर समद पाणी पडलं. अहिल्या मावशी, आता तसं हे सगळं पाणी ओतावं लागल. आणि एक तर त्यो रोग पसरण्याची भीती. कुलकर्णी सरकारांनी राग येईल ना. सगळे गावकरी इथं पाणी भरायला येतात, म्हणून तुम्ही इथं पाणी भरायला येऊ नका. जर कोणी आम्हाला तुमच्या सोबत पाहिलं तर आमच्या सोबत बरं नाही व्हायचं. हीच तर एक विहीर आहे जिथून पाणी मिळतं. इथे आले नाही तर कुठे जाऊ मी? घरात एक थेंब पाणी नाही. आता काय होणार? नेहमीच घडत आलंय की समाजात प्रत्येक मोठा निर्णय पुरुषच घेत आलाय. 2 राजांमधील युद्ध असो किंवा 2 समुदायांमधील भांडण, की एखाद्या गावात अहंकाराची लढाई, निर्णय नेहमी पुरुषाचाच असतो. पण अशा प्रत्येक निर्णयाचा परिणाम भोगणारी ही स्त्री असते. बायजाईसारख्या पवित्र आत्म्याला अवघ्या गावात भटकावं लागतं तिच्या घरात पाणी आणण्यासाठी. तिच्या घरचं धान्य काही दिवस पुरावं म्हणून ती स्वतः उपाशी राहते, तहानलेली राहते, पण कधीच कोणाला काही सांगत नाही. बाईजाक्का, 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 बाईजाक्का. गावच्या पाटलीची दशा बघा. तो साई आई म्हणतो यांना. आई मानत असता तर यांना संकटात न टाकता कधीच निघून गेला असतं इथून. तुम्हाला काही होणार नाही. साई आहेत ना, ते तुम्हाला काही होऊ देणार नाहीत. सगळं ठीक होईल. हर त्या कठीण घडीला स्मरले तुला रे, हर वाट चुकल्या जीवा मार्ग दावला रे.
तूच साई भक्त जनाना नेशी तिराला रे, थोर तुझा महिमा साई कुणी जाणला रे. ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम. थांबा. आजपासून तुला याचे भोजन मिळणार आणि तुला याचे भोजन. हरिओम. कारण की तू निव्वळ दिसायला पहिलवान आहेस, पण आतमधून पोकळ आहेस, पोकळ. हरिओम हरिओम. स्पर्धेत तू केवळ आमचाच नाही, पूर्ण गावाचा अपमान केलाय संता. तू केवळ हे उचलण्याच्या लायक आहेस. हे सरकार, माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडून काही कमी राहिली नव्हती. माझ्या ताकदही भरपूर होती. पण अचानक काहीतरी झालं. मला वाटलं की त्या ढोंगी साईने काहीतरी जादू केली आहे. अचानक ते वजन एवढं वाढलं की मला वाटलं मी डोंगर उचलतोय. हरिओम. जर कारणच द्यायचं असेल ना, तर असं दे जे खरं वाटेल. तो साई तुझ्या जवळपासही नव्हता. काय म्हणणं काय तुझं? की तो एवढा पोहोचलेला सिद्ध पुरुष आहे की त्या वाड्यामध्ये बसल्या बसल्या हे सगळं काय करू शकतो? सरकार, तुम्ही ज्याची सांगाल त्याची शपथ घेऊ शकतो. मी तुमची शपथ घेऊ शकतो सरकार. यात नक्की त्या साईचा हात आहे. तेव्हा तर ती झिपरी म्हणत होती, साईच्या अपमानाची शिक्षा, साईच्या अपमानाची शिक्षा. एवढंच नाही सरकार, ती म्हणत होती की साई नामानेच अंता पैलवानाला फुस्स करून टाकलं. हो का? ती चौकामध्ये उभी राहून सर्वांसमोर हे सगळं बोलत होती, तेव्हा तू काय करत होतास? तिला थांबवलं का नाहीस? तुम्हा दोघांचा त्याच्यावर विश्वास तर बसू लागला नाही ना त्या ढोंग्यावर? अरे त्याचं ढोंग आम्ही सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही दोघे मूर्ख असा विचार करताय की साईचं नाव घेतल्याने सगळं फस होऊ शकतं. हरिओम हरिओम. भिवा. वय सरकार. या दोघांच्या थाळ्या उचल, आत घेऊन जा. तुम्ही दोघे पोषण करण्याच्या अजिबात लायकीचे नाही आहात. जा. हरिओम. तुम्ही कशा आहात आता बैजाग का? बरी आहे मी. चल आता तू जा. मी बघते कुठे पाणी मिळतंय का ते. हे आमच्या विहिरीचं पाणी आहे. तुम्ही तात्यासाठी घेऊन जा. पण ती विहीर गावच्या अस्पृश्य लोकांसाठी आहे. त्याचं पाणी तुम्ही चालेल का तुम्हाला? याहून गोड पाणी मी आजवर प्यायले नाहीये. हो ना, मग झालं. आता मी रोज तुमच्यासाठी पाणी घेऊन येईन.
मग तुम्हाला उन्हात चालण्याची गरज नाही. नाही झिपरी, तू आधीच एवढे कष्ट करतेस, तुझ्या आईला मदत करतेस गोवऱ्या बनवण्यासाठी, मग घरची साफसफाई पण करतेस ना. तर जो वेळ वाचेल ना त्यात तू फक्त अभ्यास करायचास, समजलं? झिपरी, तू खूप शिक, अगदी मन लावून मेहनत कर आणि खूप मोठी हो. काय बनवू मी? आम्हा सर्वांपेक्षा मोठी, कुलकर्णी सरकारांपेक्षा मोठी. जसा कोणी साहेब असतो ना, ज्याला लोकांची दुःख समजतात, जो महिलांच्या अडचणी समजून घेईल आणि त्या अडचणी लोकांना समजावूनही सांगू शकेल. तुम्हाला वाटतं मी असं काही बनू शकेन? का नाही? पण आईला असं वाटतं की मी शाळेत फक्त मस्ती करायला जाते. झिपरी, तू स्वतःवर विश्वास ठेव की तू तेच होऊन दाखवशील जे तू ठरवलं आहेस, ते नाही जे हा समाज एका स्त्रीला बनवू इच्छितो. स्त्रियांचा त्याग, त्यांचे कष्ट नेहमीच समाजासाठी आधार राहिला आहे आणि समाजाला स्थिर बनवणारी निस्वार्थी स्त्री जेव्हा केव्हा मोठ्या निर्णयात सहभागी होईल तेव्हा समाजाला उन्नतीची योग्य व्याख्या समजेल, प्रगतीची योग्य व्याख्या समजेल. अहो, माहित नाही माझं मन असं का म्हणतंय की पुढच्या वेळेस तुम्ही याल ना तेव्हा गोड बातमी घेऊनच याल. केशव बाळा, तुझी आत्या जाते रे, काळजी घे. हो 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 आत्या, तुम्ही पण तुमची काळजी घ्या. हा, चल ग शारदा, आता तुझं कामही हलकं होईल ना. हाच विचार करतेस ना तू? वय ना. नाही म्हणजे मला नाही होते. सगळे कसे हसत हसत निरोप देत आहेत मला. कोणाच्या तोंडून एकही शब्द निघत नाहीये की चिऊ अजून थोडे दिवस थांब. चला थांबा. काय रे दादा? कसे जाताय? एखादी बैलगाडी बघतो बाजारात. बैलगाडी? आमच्या बहिणीला बैलगाडीतून नेणार आहात तुम्ही? विवा, वय सरकार. घोडा गाडीची व्यवस्था कर. वय. हरिओम. जेवढं पाणी मिळालंय आता तेच पुरवून वापरावं लागेल. पण वापरू, उदरनिर्वाह करू. जर साईची साथ देण्यासाठी तहानलेलं राहावं लागलं तर राहू. कारण जो साईचा मार्ग आहे तोच खरा धर्माचा मार्ग आहे, मानवतेचा मार्ग आहे. त्यासाठी कोणतीही किंमत मोठी नाही. बायजाई, तुझाच विचार करत करत चालले होते आणि तू दिसलास. तू विचार केलास आणि मी आलो. बायजाई, फारच तहान लागली. आपल्या मुलाला पाणी नाही पाजणार का?
तुला माहितीये की या हंड्यात पाणी कमी आहे आणि ते मी तुला देईन की नाही याचीच परीक्षा घेतोयस ना? सगळं कळतंय मला. जेवढी पण तहान आहे ना, भागव. आता तृप्त झालो. आपल्या आईच्या हातून पाणी पिऊन येतो मी बाईजाई. पाणी आणलंयस का ग? खूप उकडतंय, सांभाळून वापर हो. सगळ्यात आधी मला लिंबू सरबत बनवून दे जरा. राम 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 राम. लिंबू सरबत कसं बनवू आता? आणि आईंना काय सांगू? साईचं तर नाव ऐकताच त्यांना, आणि तात्याही आता खेळून येतच असेल, तोही आल्या आल्या पाणी मागेल. काय सांगणार त्याला की एका मुलाला यासाठी तहानलेलं राहावं लागेल कारण की त्याच्या आईने सगळं पाणी दुसऱ्या मुलाला पाजलं. एवढ्याशा पाण्यात मी आईंसाठी लिंबू सरबतही बनवू शकत नाही आणि तात्याची तहानही भागणार नाही. हे पाणी मी तुळशीलाच वाहते ना, कमीत कमी ही तरी सुकायची नाही. पाणी तर संपलं होतं. मग हे हे तर संपतच नाहीये. एवढं पाणी घालून झालं तरी सुद्धा. अगं अगं काय करतेस? सगळं पाणी असंच वाहून टाकणार का? घरच्यांना तहानेने मारायचंय का? माझं लिंबू सरबत कुठे? आत्ता आणते आई. पिण्यासाठी घरात पाणी नाही आणि डोळ्यात समुद्र घेऊन फिरत असते. धन्य धन्य साईनाथा तुझे सरकार, नाव तुझ माझी आता लावी रे द्वार. युगे युगे भक्तांसाठी घेसी अवतार, तुझी दाता तुझी विधाता तुझी रे माझा तारणहार. परम ज्ञान मज द्यावे चिरंतन, अलख निरंजन साईराम. अज्ञान तिमिर हे घोर भयंकर, ज्योति शुभंकर साईराम. ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम.
मला. विश्वास ठेव माझ्यावर. बाहेर काढा. राणोजी, जर भीती वाटत असेल किंवा विश्वास डळमळत असेल तर सांग, मी या क्षणीच उपचार थांबवतो. बरं झालं असतं दुसरा पर्याय असता तर. विश्वासाच्या नावाने तुम्ही करताय तरी काय हे सांगा तर मला. जे करायचं होतं केलं, आता फक्त वाट पाहायची आहे. वेळेवर कापणी न झाल्याने पिकाला कीड लागली आहे. हळूहळू सगळं पीक संपून जाईल, नष्ट होईल. पण आपण अशी आशा सोडून तर बसू शकत नाही ना. निव्वळ आशा बाळगून पीक उगवत नाही आणि कापलंही जात नाही. पिकाच्या कापणीसाठी आपल्याकडे कोणीही नाहीये आणि हेच आजचं सत्य आहे. सगळं उद्ध्वस्त होईल, सगळं. बियाणं पेरताना शेतकरी जशा पिकाची स्वप्न पाहतो ना, तसं पीक आलंय यावेळी. मी या मातीवर खूप अन्याय केलाय. एवढं पीक येऊनही मी तुम्ही कसलाही अन्याय केला नाहीये. तुम्ही या मातीला फार कष्टाने कसलंय, हिचं पोषण केलंय, उत्तमातील उत्तम बियाणं दिलंय. जे घडलंय ना ते तुमच्याही हाती नाही आणि माझ्याही. पण माझा दृढ विश्वास आहे की हे पीक वाया नाही जाणार, कारण आपण धर्माच्या मार्गावर चालतोय. माझं एक ऐकाल का? आपण साईकडे जाऊयात. तो आपल्याला काही ना काही मार्ग नक्की दाखवेल. कीड आहे ही बायजा, आणि पिकाला एकदा का कीड लागली की कोणी काही करू शकत नाही. हाच तर फरक आहे आपल्यात आणि साईमध्ये. आपण सहजरित्या हार मानतो आणि तो आपल्याला हार मानू देत नाही. निराशेतून आशेकडे पोहोचवणारा किरण आहे साई. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. केशवा सुरू कर. सरकार सरकार, काय झालं? अशी बातमी आणली आज की तुम्ही आनंदाने दंग व्हाल. आप्पा पाटलाचं पीक, कीड पडली हो त्यावर, नासाडी होते पिकांची. सगळीच्या सगळी पिकं नष्ट होणार आहेत. आता आप्पा पाटलांची इतिश्री झालीच समजा. तसं त्यांच्यासाठी चांगलंच झालं. त्याला आता भीक मागण्याची गरज भासणार नाही. कापणीसाठी चांगली बातमी आहे, पण लक्ष ठेवा, त्या आप्पा पाटलावर कोणीही दया करू नये. मी काही बोलू? त्यांना
त्यांनाही एक मुलगा आहे. तो आपल्या केशवच्या वयाचाच आहे. आपण त्यांना उद्ध्वस्त होताना कसं पाहू शकतो? आपण तर त्यांना मदत केली पाहिजे. अरे ओम, त्यांचा मुलगा त्याच्या माता पित्याच्या अपराधाची शिक्षा भोगतोय आणि त्यांच्या सोबत जे होतंय ती त्यांची स्वतःचीच करणी आहे. आणि हे विसरू नकोस की आप्पा पाटील शिर्डीचा शत्रू आहे आणि शिर्डीचा शत्रू दयेच्या लायकीचाही नाही आणि भिकेचाही. हरिओम. आमटी वाढ. पूर्ण रात्र तुम्ही मला असंच ठेवलंय. तुमची इच्छा तरी काय आहे? हा उपचार आहे की रोग्याची परीक्षा? अप्पाराव, परीक्षा तर फक्त माझी आहे की माझा हा उपचार राणोजीला बरा करू शकेल की नाही. हा नवीन उपचार आहे. यात रोग्याच्या शरीराला थोडं थंड करावं लागतं आणि त्यासाठीच राणोजीला थोड्या वेळासाठी धरणी मातेच्या कुशीत ठेवलंय. काही परिणाम झाला? याचं एक बोट त्याचा उपचार करणं शक्य नाही बायजाई. पण तरीही जे काही शक्य आहे मी नक्की करेन. बाकी अल्लाह मालिक.